लोन काढणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये. तुम्ही काढलेलं लोन, तुम्ही जे काही कर्ज घेताय त्या कर्जाचा विनियोग तुम्ही त्याच कामासाठी करतात का, याला महत्व आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला सांगितलं की सर मला नवीन कॅमेरा घ्यायचा आणि मला 3 लाख रुपये कमी पडतायत, आणि तू काय केलं, तुझ्या घरातलं 165 लिटरचं फ्रीज आहे ते बदललं, तू 400 लिटरचं फ्रीज घेऊन टाकलं. आता ह्या काय झालं, ह्या डेड इन्व्हेस्टमेंट झालं ना. मोठं फ्रीज घेतलं, इलेक्ट्रिसिटी वाढली, त्याचं पैसे देणं आलं, उत्पन्न शून्य. तू गाडी मोठी घेतली, आता तुझ्याकडे जे गाडी त्याच्यात तुझं काम भागतंय ना, पण तू उगाच मोठी गाडी घेतली, काय होणार आहे, त्याला पेट्रोल डिझेलही जास्त लागणार आहे आणि तुला हप्ते पण भरावे लागणार आहे. सो व्यवसायासाठी तुम्ही ज्याच्यासाठी कर्ज घेणार आहात त्याच्यासाठी जर त्याचा तुम्ही उपयोग केला तर काहीच प्रॉब्लेम नाही. उलट कर्ज हे तुमच्यासाठी सपोर्टिव्हच आहे. आज जेवढी तुम्हाला मोठी लोक इंडस्ट्रियलिस्ट दिसतील किंवा काय दिसतील, प्रत्येकावर कर्ज आहे. 100% लोकांवर कर्ज आहे. ती जी तुम्ही मोठे नावं तुम्ही घ्याल, टाटांचं नाव घ्या, बिर्लांचं नाव घ्या, अंबानींचं नाव घ्या, अदानींचं नाव घ्या, कुठलेही मोठे उद्योगधंदे काढा, या सगळ्यांकडे तुम्हाला वेगवेगळ्या बँकांची कर्ज सापडते. त्याची वेळेवर परतफेड आणि त्या कर्जाचा विनियोग, या 2 गोष्टी मात्र फार महत्वाच्या असतात. तिथंच आपलं कुठेतरी काहीतरी चुकतं.